यामध्ये MPSCने याच्यामध्ये तक्रार दाखल केली होती आणि मुंबई क्राईम ब्रांचने याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन चालू केलं होतं. प्रायमरीली ह्याच्यामध्ये ज्या गोष्टी आढळल्या त्या अनुसरून मला वाटतं MPSCने याच्यावरती कॉल घेतलेला आहे. ही परीक्षा जी आहे, रिझल्ट जे आहे तो रद्द करण्यात आलेला आहे. पुन्हा ही परीक्षा घेण्यात येईल. अर्थातच ह्या गोष्टी घडायला नको आहेत. ट्रान्सपरन्सी ही परीक्षामध्ये असलीच पाहिजे, त्याबद्दल अजिबात दुमतच नाही. हे नेमकं कोणी केलेलं आहे, ह्याच्या मागची नेमकी कुठली टोळी आहे का, ही त्यांची पहिली वेळ आहे का, या त्यांनी या अगोदर हे या अशा पद्धतीने त्यांनी पेपरफुटी केलेल्या आहेत का, सगळे इन्व्हेस्टिगेट केलं जाईल आणि जे कोणी दोषी असेल त्यांच्यावरती कडक कारवाई ही केली जाईल. पण लव अँगल समोर येतोय आणि लव अँगलमधून हा पेपर फुटला असं बोललं जाते. कारण परीक्षार्थी ऋतुजा पाटील, तिचे वडील अमृत पाटील आणि पेपर फुटीतला सूत्रधार यालाही अटक झाली आहे. मी तेच म्हणतोय, ह्यामध्ये कुठल्या उद्देशाने हे केलेलं आहे ह्याला मला वाटतं प्रामुख्याने महत्त्व नाही, परंतु ही गोष्ट पेपर फुटीला ज्यांनी तिथे सहकार्य केलेलं आहे किंवा जेव्हा इतक्या सिक्रेट्समध्ये जेव्हा परीक्षा होणं अपेक्षित असताना नेमकं सिस्टममधल्या कुठल्या व्यक्तीच्या मार्फत हा पेपर लीक करण्यात आला, का करण्यात आला हे नंतर, परंतु करण्यात आला हे पहिलं शोधणं महत्त्वाचं होतं. ते आपण शोधलेलं आहे आणि त्यांच्यावरती आपण कारवाई करतो आणि हे पुन्हा कसं होणार नाही ह्याकडे देखील उपाययोजना देखील ह्याच्यातून शिकवण घेऊन नक्कीच त्या देखील उपाययोजना आम्ही करू. MPSCचे अवर सचिव आहेत अभिजित लेंडवे यांना गुन्हे शाखेनं आता ताब्यात घेतलं. मी तेच म्हणतोय, ह्यामध्ये जे कोणी दोषी असतील यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल. मागच्या जवळपास 1.25 वर्षापासून ह्या FDAच्या संदर्भात ही जी परीक्षा होती त्याची संपूर्ण तयारी, म्हणजे पहिली जाहिरात निघाल्यापासून ते ट्रेनिंगपासून ते अगदी इंटरव्ह्यूपर्यंत सगळं ही पूर्ण प्रोसेस झाल्याच्या नंतर आज हा प्रकार जेव्हा उघडकीस येतो, 1 वर्ष वाया गेलेलं आहे आणि हे नुकसान विद्यार्थ्यांचं नुकसान आपण आता ह्यामधून आपण टाळलेलं आहे, कारण आपण ते आता परीक्षा रद्द केलेली आहे. परंतु डिपार्टमेंटमध्ये जे नुकसान होते ते वेगळं आहे, कारण आता 1 वर्ष पुन्हा करायचे. आता किती अवधी लागेल हे MPSCचे अधिकारी ते सांगू शकतील, परंतु हे नुकसान डिपार्टमेंटचे देखील आहे. आम्हाला जी भरती होणं वेळेत अपेक्षित होतं त्याचं न होता त्याला डिले होणार आहे. कदम साहेब आज रायगडच्या दौऱ्यावर आहेत आणि MIDCची त्यांनी पाहणी सरकारवर बरेच गंभीर आरोप. ज्या वेळेला आदित्यजी स्वतः मंत्री होते, स्वतः कॅबिनेट मिनिस्टर होते, घरामध्ये मुख्यमंत्रीपद होतं, त्यावेळेला जर का त्यांनी हे महाराष्ट्राचे दौरे केले असते तर कदाचित ते अधिक योग्य झालं असतं. ठीक आहे, आज ते बाहेर पडलेले आहेत, आज त्यांना महाराष्ट्र पुन्हा एकदा आठवलेला आहे. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. एक विरोधी पक्षामधले एक प्रमुख व्यक्ती म्हणून आज ते भूमिका बजावत आहेत, परंतु हीच मला वाटतं ग्राउंड लेवलची आपण एक राजकारण नको, परंतु सत्तेमध्ये असताना आपण तळागाळापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. तिथे देखील आपण आपलं प्रेझेन्स दिसला पाहिजे की आपण तिथल्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. हे सत्तेमध्ये असताना त्यांना दुर्दैवाने वाटलं नाही. आज विरोधी पक्षामध्ये असताना आज ते काही करू शकत नाहीत, परंतु आज आम्हाला माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने आम्ही तळागाळापर्यंत पोहोचून समस्या जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न करतो आणि त्याचं सोल्युशन आम्ही काढतोय. टीका ते करतात की पालकमंत्र्यांचे जे बॅनर आहेत ते अगदी थाटामाटात लागलेले असतात, पण रस्त्यांवरती खड्डे, रस्त्यांची दुरावस्था. मला वाटतं आज स्वतः आदित्यजी तिथे कॅबिनेट मिनिस्टर असताना मला अजूनही आठवते की ज्यांनी त्यांच्यावरती मुंबईमध्ये खड्डे होतात म्हणून टीका केलेली असताना त्यांनीच त्यांना उत्तर दिलं होतं. मला वाटतं खड्डे हा विषय आदित्यजींना अनेक वर्षांपासून माहिती आहे. त्याला सोल्युशन हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आणलं आणि सगळे रस्ते कॉन्क्रीट केले. परंतु आज मी तेच म्हणतोय की विरोधी पक्षात असताना तुम्ही आज रस्त्यावर जातो फक्त राजकारण करण्यासाठी, पण सत्तेत असताना तुम्ही तुमच्या कार्यालयात बसून राहिला, तुम्ही फक्त ACची हवा खाल्लीत. त्यावेळेला जर का मेहनत घेतली असती, त्यावेळेला जर का ह्या समस्यांचं तुम्ही निवारण केलं असतं तर आज तुमच्यावरती वेळ आलेली असती. कदम साहेब, विरोधकांकडून अशी टीका होती की पालकमंत्र्यांच्या कुठेतरी पंख छाटण्याचे काम चालू आहेत. 70% हा निधी आता आमदारांकडे राहणार आहे, तर 30%चाच निधी हा आता पालकमंत्री हा DPDC मधून वाटप करू शकणार आहे. नाही, बघा, शेवटी तिन्ही पक्ष आज आम्ही एकत्र असताना, आमचे घटक पक्ष आमच्या सोबत असताना एक फॉर्म्युला ठरवलेला आहे आणि हा फॉर्म्युला तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करून हा फॉर्म्युला अंतिम केलेला आहे. आमची जी समन्वय समिती आहे त्यांच्यामार्फत हा फॉर्म्युला अंतिम करून हा जे आमचे तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही दिलेला होता आणि सगळ्यांच्या सहमतीने, त्यामुळे कोणाचे पंख छाटण्याचं काम नाही. शेवटी जिल्हा नियोजनचा निधी जे आमदार आहेत किंवा जिल्ह्यामधल्या प्रत्येक तालुक्यामध्ये तो पोहोचला पाहिजे, ह्यासाठी नियोजन आम्ही केलेलं आहे. पण कदम साहेब, पहिले तोच हक्क पालकमंत्र्यांकडे असायचा, पालकमंत्री वाटप करत होते. मग जर शहरामध्ये असेल तर अजूनही तो निधी वाटप करायचा पूर्ण अधिकार हा पालकमंत्र्यांनाच आहे.
त्या अधिकारावरती कुठेही गदा आलेली नाही. 100% निधीचं वाटप हे पालकमंत्र्यांच्या मार्फतच होणार आहे. परंतु एक तिन्ही पक्षाचं सरकार एकत्र असताना तिन्ही पक्षामधील आमदारांना कसा न्याय देता येईल यासाठीचा तो फॉर्म्युला आहे. कुठेही एका पक्षाला झुकतं माप, दुसऱ्या पक्षाला सत्य म्हणलं, दुसऱ्या पक्षाला तिथे जर का कमी माप दिलं तर त्याच्यामुळे समन्वय साधण्यासाठीच आपण हे केलेलं आहे. बाबत रोहित पवार यांनी आता नवीन वक्तव्य केलं. रोहित पवार म्हणतात की अधीक्षकांनी राजीनामा द्यावा आणि हा तपासाचा FIR जो आहे तो पब्लिक करावा, ही मागणी केली त्यांनी. नाही, मला वाटतं ज्या वेळेला एखादा FIR नोंदवला जातो अर्थातच ते पब्लिक डॉक्युमेंट होतं, ते पब्लिक डोमेनवरती येतं आणि म्हणून मला वाटतं ह्यामध्ये कुठेही लपून ठेवायचं काही कारण नाही. आणि मी पुन्हा सांगतो, ह्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि अशी शिक्षा व्हावी. आम्ही तर असे प्रयत्न करू की अशी शिक्षा व्हावी, पुन्हा कोणाची पेपरफुटीमध्ये सहभाग घ्यायचा प्रयत्न, त्यांची हिंमत पण होणार नाही, अशा पद्धतीची कारवाई करायचा आम्ही प्रयत्न करू. रोहित पवार म्हणतात की आपण आता रस्त्यावर येऊन लढू. या विधानाचा अर्थ कसा काढायचा? जे दिल्लीमध्ये जेनजींचं आंदोलन झालं नीट पेपरफुटी प्रकरणी, तसंच आंदोलनाचं पवित्र ते दिसतं असं वाटतं? नाही, ठीक आहे. आज ते विरोधी पक्षामध्ये आहेत. आंदोलन करणं हा मला वाटतं विरोधी पक्ष म्हणून त्यांचा तो अधिकार आहे आणि त्याच्यावरती मी काही जास्त बोलणार नाही. परंतु आज एकत्र मला वाटतं विरोधी पक्षाची भूमिका जर का एखादी गोष्ट चुकीची घडत असेल तर ती सरकारच्या निदर्शनात आणून देणं ही देखील विरोधी पक्षाची भूमिका आहे. तर मला वाटतं सरकार आणि विरोधी पक्षांनी एकत्र मिळून नक्कीच ह्यामध्ये कसे बदल आणता येतील, कारण हेच विरोधी पक्षामधले असलेले नेते ज्यावेळेला सत्तेमध्ये होते त्यावेळेला देखील पेपरफुटी होत होत्या, त्यावेळेला तर प्रमाण अतिशय जास्त होतं. तर ह्या समस्या ज्या आहेत ह्याच्यावरती निवारण करणं आवश्यक आहे, ह्याचं सोल्युशन काढणं आवश्यक आहे. त्याच्यावरती आपण एकत्र काम करणं मला वाटतं ते जास्त गरजेचं आहे. योगेशजी, सध्या सर FDAची पतंजली जी कारवाई केली होती त्याच्यावर अजून काही पुढे काय होताना दिसत नाहीये, कारण वेगवेगळ्या उत्पादनांवरती ही कारवाई होती पतंजली. नाही, आता पर्टिक्युलरली त्या केस बाबतीत माझ्याकडे कुठली आता सध्या माहिती उपलब्ध नाही. परंतु बघा, कारवाई होत असताना ती कुणावरती कारवाई होते ह्यापेक्षा ती कारवाई काय केलेली आहे ह्याला जास्त महत्त्व आम्ही देतोय. ते ब्रँड कोणाचंही असू द्यात, किती मोठी व्यक्ती असू द्यात किंवा लहान असू द्यात, जर का नियम पाळले गेले नसतील त्यांच्यावरती कारवाई होणार आहे. अजूनही मोठ्या प्रमाणात संभाजीनगरमध्ये गुटखा विक्री होते आणि ती उघडपणे होते. नाही, ह्या बाबतीमध्ये आम्ही आयुक्तांना आम्ही अशा पद्धतीची सूचना केलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या ज्या बॉर्डर चे स्टेट आहेत, ज्या स्टेटमध्ये गुटखा जिथे ऑफिशियली विकला जाऊ शकतो अशी परवानगी आहे, तिथना जो अवैधरित्या गुटखा हा महाराष्ट्रामध्ये हद्दीवरनं येतोय, ते सगळे एंट्री पॉईंट्स, ते काही काही ठिकाणी हे गल्लीगोळ्यामध्ये देखील एंट्री पॉईंट्स आहेत, तर त्या सगळ्याच ठिकाणी आपण लक्ष ठेवणं आवश्यक आहे. ह्याच्यामध्ये गृह विभाग आणि FDA दोन्ही विभागांनी एकत्र कारवाई करणं आवश्यक आहे. तर अशा संयुक्त कारवाया आपण चालू करा असे निर्देश आम्ही दिलेले आहेत. साहेब, कंत्राटदारांचं सध्या आंदोलन चालू आहे, पण आज देखील एका कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची घटना ही समोर आली आहे. तर सरकार कंत्राटदारांकडे लक्ष देणार की नाही असा प्रश्न आता उपस्थित होतो. कसं, आता हा विषय थेट माझ्याशी संबंधित नाही, परंतु तरीसुद्धा अर्थातच मागील 1.5 वर्षामध्ये जर का आपण पाहिलं तर जे काही मागचं स्पिलओव्हर होता त्यालाच आपण जास्तीत जास्त निधी आपण दिलेला आहे. निधीची कुठलीही कमतरता नाही. असं एक भासावास तयार केला जातोय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे आर्थिक परिस्थिती वाईट आहे. हे जे चित्र आहे, नक्कीच मी विनंती करेन सर्व कंत्राटदारांना की आपल्याला पर्टिक्युलरली कुठल्या समस्या असेल आपण आमच्यापर्यंत थेट संपर्क साधा. नक्कीच आम्ही आम्हाला मदत करू आणि जर का एखाद्या व्यक्ती कुठल्या जास्त अडचणीमध्ये असेल तर त्याला जी काही बिलं निघायची प्रोसेस आहे त्याच्यामुळे त्याला जास्त त्रास होणार याची आम्ही खात्री करून घेऊ. लेकिन ठेकेदारों के संगठन का ये कहना है कि जो अधिकारी जानबूझकर ऐसे गरीब ठेकेदारों को सता रहे हैं, उनके पैसे नहीं दे रहे, उन पर अब कार्रवाई करने की ज़रूरत है, उन पर मामला दर्ज करना चाहिए. नहीं, बिल्कुल. अगर देखिए, इसकी एक प्रोसेस है. डिस्ट्रिक्ट लेवल से बिल पुटअप किए जाते हैं गवर्नमेंट के पास, फिर उसके एनालिसिस करके उसको वो नीचे डाइवर्ट किया जाता है. डाइवर्ट किया हुआ जो भी निधि है, अगर वो देने में कहीं पर भी अगर करप्शन हो रहा है या फिर उनकी कोई कंप्लेंट्स है तो उन्होंने वो पर्टिकुलरली कौन से डिस्ट्रिक्ट में हो रहा है ये हमें बताए. बिल्कुल हम उनको हेल्प करने के लिए हम तैयार हैं, हमारे मिनिस्टर्स हेल्प करने के लिए तैयार है. कम्युनिकेशन बिल्कुल हम रखेंगे, हमारे बीच में गैप नहीं होगा, इसके भी हम आई विल अश्योर देम. सुप्रीम कोर्ट के जो जस्टिस है उन्होंने एक बयान दिया है, जस्टिस वराले, उनका कहना है कि कुंभ मेले पर 35,000 करोड़ रुपया खर्चा होता है, उसका अगर 0.1% भी शिक्षा विभाग पर खर्चा होता तो 125 जो मराठी स्कूल है वो बचाए जा सकते थे. नहीं, देखिए अभी एग्जैक्टली उनका स्टेटमेंट क्या है मैंने देखा नहीं है, लेकिन भारत की आस्था से जुड़ा हुआ ये विषय है. महाराष्ट्र में कुंभ मेला के लिए पूरे भारतवर्ष नहीं प्रदेश से लोग आते हैं.
उनकी भी अरेंजमेंट वहाँ पे रखना बहुत ही इम्पोर्टेंट है। वहाँ पे जो भी अरेंजमेंट्स है वो भी ठीक होनी चाहिए। और मैं एक बताऊँ, जितना हम खर्चा करते हैं उससे भी मेरे ख्याल से 3 टाइम्स इकोनॉमी वहाँ पे तैयार होती है। वहाँ का जो अगर आप वो उन दिनों का अगर इकोनॉमी का रोल ओवर देखोगे तो कहीं ज़्यादा हज़ारों करोड़ की वहाँ पे इकोनॉमी वहाँ पे टर्नओवर होती है। वहाँ पे के जो लोकल लोग हैं उनको वहाँ पे उनकी इनकम बढ़ती है। तो मेरे ख्याल से अगर वहाँ पे लोकल का अगर आप पूछेंगे तो अगर यहाँ के अरेंजमेंट अगर हम ठीक से नहीं करेंगे, वहाँ पे अगर डेवलपमेंट अगर नहीं देंगे, अगर वहाँ फैसिलिटीज अगर हम लोग ठीक से खड़ी नहीं करेंगे तो पूरे कुंभ मेले में वहाँ पे दुर्घटनाएं हो सकती है, लोगों की जान जा सकती है। तो मेरे ख्याल से सिक्योरिटी पॉइंट्स ऑफ व्यू से भी वहाँ के डेवलपमेंट होना ज़रूरी है। ऑफकोर्स उन्होंने जो मुद्दा रखा है कि स्कूल्स की डेवलपमेंट, वो भी एक महत्व का मुद्दा है, उसके ऊपर हम काम कर रहे हैं। लेकिन इस मुद्दे को लेकर कांग्रेस राजनीति कर रही है। कांग्रेस इस मुद्दे को लेकर जो इस तरह का अभियान चला रही है, बीजेपी कह रही है कि कांग्रेस हमेशा जो है वो हिंदू विरोधी रही है और हमेशा हिंदू त्योहारों को लेकर उसका स्टैंड ये रहा है। कुंभ इतना बड़ा आयोजन होता है, कांग्रेस कह रही है 3-4 हज़ार में इसको ये हो सकता है। देखिए 3-4 हज़ार करोड़ अगर मेरे ख्याल से हमारे भारतवर्ष के हिंदुओं का सबसे बड़ा महोत्सव मैं कहूँगा कुंभ मेला के लिए बहुत सारे हमें साधु संत होते हैं, वो राह देखते रहते हैं, उनके जो भक्त होते हैं वो राह देखते रहते हैं। प्रयागराज में मैं जब भी खुद गया था तो वहाँ की जो अरेंजमेंट थी बिल्कुल किसी कंप्लेंट्स नहीं थी, जो भी स्वच्छता वहाँ पे थी और काफ़ी अच्छी अरेंजमेंट वहाँ पे हमने देखने मिली। इसलिए करोड़ों की तादाद में वहाँ पे भाविक जब भी आते हैं तो उनकी सुरक्षा के पॉइंट ऑफ व्यू से, वहाँ की उनको अच्छी फैसिलिटीज़ मिले उसके पॉइंट ऑफ व्यू से, और वहाँ की जो इकोनॉमी है वो उसको भी वहाँ पे वो टर्नओवर होना चाहिए, उनको जो भी कंफर्ट हो वो भी मिलना चाहिए। तो ये सब चीज़ों को लेके मेरे ख्याल से ये निधि बहुत ज़रूरी होता है। तो मेरे ख्याल से कांग्रेस ने कभी हिंदुत्व के लिए कभी विचार किया ही नहीं है, उनका कभी वो मूल ही नहीं है। तो मेरे ख्याल से हम उनसे ये अपेक्षा रखते भी नहीं है कि वो ये चीज़ को समझ पाए। हिंदुत्व को लेके कभी उन्होंने कभी आस्था कभी रखी नहीं। उनका पॉलिटिक्स, उनकी जो वोट बैंक है वो संभालने की हमेशा उन्होंने कोशिश की है। एमपीएससी पेपर लीक को लेकर कुल अभी तक 6 गिरफ्तारी हो गई सर, क्या इसके फिलहाल अपडेट है, इसके बारे में जानकारी? ये जो मैंने पहले बताया कि मुंबई क्राइम ब्रांच ने इस पे प्राइमरी इन्वेस्टिगेशन किया है। इन्वेस्टिगेशन के बाद जो इसमें आरोपी हमें मिले हैं उनके ऊपर हम कड़क कार्रवाई कर रहे हैं। और एक बात ज़रूर है कि भविष्य में ऐसी पेपर लीक ना हो, इसलिए इससे सबक लेके एग्जैक्टली किस इंटेंशन से किया गया, कैसे किया गया, ये सब इन्वेस्टिगेशन में जब भी सामने आएगा उसके ऊपर हम काम करेंगे। लेकिन जिन्होंने ये किया उनको कड़ी सज़ा होगी। थैंक यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।